नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे. एक संधी म्हटलं तर काही हरकत नाही, कारण की माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल नोंदणी व मुद्रांक विभाग आहे. ठीक आहे, नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय. तर आता रिसेंटली नोंदणी व मुद्रांक विभागाने क्लर्कच्या जागा काढलेल्या आहेत, शिपाईच्या जागा काढलेल्या आहेत. जागा असणार आहे तुमच्या 284 जागा आहेत. या जागा काढलेल्या आहेत आणि ही जी परीक्षा आहे ही सरळ सेवा मार्फत होणार आहे. म्हणजे याला काही इंटरव्ह्यू वगैरे नाहीये, तुम्हाला फक्त एक सोपी परीक्षा द्यायची. ठीक आहे, सोपी यासाठी म्हणतोय कारण की सिलेबस याचा इतर सरळ सेवा परीक्षांपेक्षा काही वेगळा नाहीये. जो तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहेत, गणित बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी आणि जीके जीएस, हाच सिलेबस आहे, तोच पॅटर्न आहे. फक्त बदल एवढा आहे की बाकी टीसीएस एक्झाम घेतं, ही जी परीक्षा आहे ही IBPS घेणार आहे, एवढाच एक फरक आहे. त्यामुळे म्हटलं की ही एक्झाम सोपी आहे, कारण की तुम्हाला वेगळा काही अभ्यास करायचा नाही, वेगळी काही तयारी तुम्हाला करायची नाहीये. जी तुमची तयारी आहे त्याच तयारीवर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. पगार देखील खूप चांगला आहे आणि आता सध्या जे भेटतंय ते पटकन घेऊन पुढं जायला पाहिजे, आहे की नाही. बघूया आपण आता ही ऍड व्यवस्थित समजून घेऊ. काय अभ्यासक्रम आहे, त्यांची परीक्षा पद्धती काय आहे, सर्व काही गोष्टी बघू आपण वन बाय वन. आता बघा इथं आहे नोंदणी व मुद्रांक विभाग, जाहिरात क्रमांक 1/2025. त्यांचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील शासन निर्णय वगैरे इथं दिलेला आहे. ठीक आहे, आता बघूया इथं आपण दिनांक, आता इकडं आहे 22/24. एक मिनिट. सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता, आता इकडे लक्षात घ्या, नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सरळ सेवेने भरावयाची रिक्त पदांची भरती करता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि वरील पदाच्या सरळ सेवा पदाकरता IBPS दिलेले इथं, म्हणजे उघड आहे. तुम्हाला ही जी काही परीक्षा आहे ही IBPS घेणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण थोडं पुढे जाऊ वन बाय वन. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक इथं दिलेले, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की परीक्षा केव्हा होईल. इथं दिले ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 22/4/2025. म्हणजे 22 एप्रिलला अर्ज सुरू होतील आणि अंतिम दिनांक दिलेला आहे 10 मे 2025. म्हणजे तुम्हाला 10 मे 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करणे आणि शुल्क भरणे या गोष्टी तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. बाकी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा त्यांनी दिनांक दिलेला आहे परीक्षेच्या अगोदर 7 दिवस. म्हणजे त्यांनी इथं तुम्हाला फक्त अर्ज सुरू होण्याचा दिवस आणि शेवटचा दिवस दिलेला आहे. इथं त्यांनी परीक्षेचा दिनांक दिलेला नाही. जर आपण आता पकडलं तर 1 महिना आणखी इथं मुदत आहे. ठीक आहे, त्याच्या 1 महिन्यानंतर तुम्ही पकडा, जाहिरात जर आली, त्यांना परीक्षा जर झाली तर तुम्हाला जवळजवळ आजपासून जरी पकडलं 1-2 महिने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अभ्यासासाठी मिळून जातील. इथं काय दिले, हाच मुद्दा दिलाय त्यांनी इथं. नंतर बघायचे आपल्याला की त्यांनी जे काही परीक्षा केंद्र आहेत, परीक्षा केंद्र जे एक्झाम सेंटर आहेत ते दिलेले आहेत आपल्याला. कोणते कोणते आहेत, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि यवतमाळ. हे आहेत तुमचे एक्झाम सेंटर. तुम्हाला तुमच्या पद्धतीने, तुमच्या हिशोबाने जिथं तुम्हाला शक्य होते जवळची जवळ जाऊन परीक्षा देणं, तुम्हाला सेंटर निवडण्याचा अधिकार आहे. यानंतर आपण बघायचंय परीक्षा शुल्क किती असणार आहे. याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे 1000 रुपये. साहजिक आहे, आता IBPS एक्झाम घेणार आणि जवळजवळ सगळीकडेच आता ते शुल्क सारखंच झालेले. नंतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहे 900, अनाथ उमेदवारांसाठी आहे 900, माजी सैनिक, दिव्यांग सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क काय माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल. उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तहसील त्यावरील देय व्यक्त अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ना परतावा, नॉन रिफंडेबल आहे. ठीक आहे, मग आता बघूया कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहेत. महत्वाचे कागदपत्र,
अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र एक पाहिजे तुमच्याकडे, शैक्षणिक अर्हतेचा तुमच्याकडे पुरावा पाहिजे, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे आपण त्याला 10वीचं सर्टिफिकेट म्हणू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा एक पुरावा तुम्हाला पाहिजे, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे, तेही चालू आर्थिक वर्षामधील पाहिजे। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। ज्याच्याकडे चालू आर्थिक वर्षातलं नॉन क्रिमिलियर नसेल पटकन तुम्हाला 10 मे पर्यंत मुदत आहे शेवटची फॉर्म भरायची, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही ते काढून घ्यायला पाहिजे। पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक पात्र असल्याचा हा एक पुरावा। बाकी इकडे खेळाडूंसाठीचा दिलाय पुरावा, अनाथसाठी आरक्षण असल्याचा, महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र तुमचं डोमिसाईल पाहिजे तुमच्याकडं, पुन्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जर असेल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा पाहिजे, ठीक आहे, लग्न झाल्यानंतर जर तुम्ही नाव बदललं असेल त्याचा देखील पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र। तर एकदा व्यवस्थित हे डॉक्युमेंट बघून घ्या, याच्यातले जे जे तुमच्याकडे आहेत ठीक आहे, जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीत ते लवकरात लवकर काढून घ्या, काय हरकत नाही, 1 महिन्याची मुदत आहे, 1 महिन्यामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरू शकता। नंतर बघायचं आपल्याला आवश्यक शैक्षणिक अर्हता। आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा इथं काय, सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता काय, उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण असावा। ही खूप चांगली संधी आहे, म्हणजे जे लोक फक्त 10वी पास आहेत ते फॉर्म भरू शकतात। सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे सरळ सेवाची तयारी करणारे विद्यार्थ्यांना तर ठीक आहे, पण जे पोलीस भरतीची तयारी करतात, जे वनरक्षक भरतीची तयारी करतात ते देखील विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत। आता वेतन श्रेणी बघा किती आहे, 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भत्ते म्हणजे अतिशय चांगला पगार आहे, ठीक आहे। बघूया पुढं काय म्हणणे, वयोमर्यादा बघायची आपल्याला की किती आहे, सामाजिक व समांतर आरक्षण न्याय वयोमर्यादा खालील प्रमाणे। आता खुला प्रवर्गासाठी किमान 18, कमाल 38, मागास प्रवर्ग किमान 18, 43, किमान सगळ्यांची वयोमर्यादा किती आहे 18 आहे। मग आता दिव्यांगसाठी जास्तीत जास्त 45, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, अंशकालीन कर्मचारी असेल तर 55, माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा किती प्लस त्याचे 3 वर्ष, मग नंतर खेळाडूसाठी 43 आहे, माजी सैनिक दिव्यांग असेल तर 45, अनाथ असेल तर 43, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असतील तर 45। म्हणजे सगळ्यांसाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा इथं तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे। टिप काय, दिनांक 22/4/2025 रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजे ज्या दिवशी फॉर्म सुरू झालेले त्या दिवशीचं तुमचं जे वय आहे तेच वय तुमचं ग्राह्य धरलं जाईल। नंतर बघा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अभ्यासक्रम। मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की अभ्यासक्रम परीक्षा सोपी यामुळे म्हटलं होतं की आता याच्यामध्ये बघा वेगळं तुम्हाला काय करायची गरज आहे का, काय केलं यांनी, विषय किती 4, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि काय अंकगणित, हे 4 विषय आहेत। एकूण प्रश्न किती आहेत, प्रत्येक विषयाचे प्रश्न असणार आहेत तुमचे 25 असे एकूण प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत। दुसरं कमाल गुण 50 50 50 50 म्हणजे एक प्रश्न तुमचा असणार आहे 2 गुणांसाठी, बरोबर। मग प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न आणि 50 गुण असे 100 प्रश्न आणि एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। माध्यम तुम्हाला एक इंग्लिशला तर काही विषयच नाहीये, बाकी सगळीकडे मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये तुमचा पेपर होईल। आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला आता ही थोडं वेगळा पॅटर्न आहे कारण IBPS आहे बघा, प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट टायमिंग त्यांनी दिलेला आहे 30-30 मिनिटांचा। म्हणजे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही पेपर सुरू कराल त्यावेळेस तुमच्या समोर एका सब्जेक्टचे क्वेश्चन येतील, तुम्हाला 30 मिनिटांमध्ये
हे 25 क्वेश्चन व्यवस्थित पद्धतीने सोडवायचे. एकदा का तुम्ही ते सोडवले लगेच पुढचा सेक्शन चालू होईल. म्हणजे पुन्हा नंतर समजा गृहीत धरा की सुरुवातीला आला इंग्रजी, मग इंग्रजीचे तुम्ही 30 मिनिटांमध्ये जेवढे काही क्वेश्चन सोडवायचे तेवढे सोडवले. एकदा सोडवले, सबमिट केले क्वेश्चन आन्सर, क्लिक केलं, त्यानंतर समजा येईल मराठी, मग मात्र तुम्ही इंग्लिशला बघू शकणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येक सेशनला काय दिलाय त्यांनी, सेक्शनल टायमिंग दिलाय 30-30 मिनिटाचा, टोटल टायमिंग आहे 120 मिनिटाचा. आता हे आपल्याला माहित नाहीये की ते अगोदर इंग्रजी देतील, मराठी देतील, की गणित बुद्धिमत्ता, की सामान्य ज्ञान. पण एकदा का एक सेक्शन चालू झाला 10-30 मिनिटांमध्ये तुम्हाला जेवढं काही त्या विषयाचं सोडवायचंय तेवढं व्यवस्थित सोडवायचं. टिप काय दिली बघा, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय असतील. प्रत्येक क्वेश्चनला किती पर्याय असणार आहेत, 5 पर्याय असणार आहेत. आणि सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. हा खूप महत्वाचा विषय लक्षात घ्या. निगेटिव्ह सिस्टम नाही, नकारात्मक नाही. म्हणजे एक गोष्ट तर उघड आहे की तुम्ही 100 पैकी 100 क्वेश्चन सोडून आले तरी तुमचं काही नुकसान होणार नाही, कारण इथं नकारात्मक गुणपद्धती नाहीये. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने ही ऍड होती आपली मुद्रांक आणि नोंदणी विभागामधली. तुम्ही जर परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला, जी काही तुमची सरळ सेवा आहे तोच पॅटर्न आहे. फक्त फरक एवढा आहे की TCS च्या ऐवजी IBPS ही एक्झाम घेणार आहे आणि इकडे 4 ऑप्शन भेटतात तुम्हाला, इथं तुम्हाला 5 ऑप्शन भेटणार आहेत. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट काय की याला निगेटिव्ह सिस्टम नाहीये. फक्त आता थोडा फरक काय, IBPS पॅटर्न म्हणलं की मुलांना थोडा अवघड वाटतो, एवढाही अवघड नसतो. फक्त थोडी लँग्वेज जी आहे ती थोडी ऍज कम्पेअर टू TCS चे क्वेश्चन थोडी डिफिकल्ट असते. थोडी म्हणतोय आम्ही, लगी एकदमच अवघड वगैरे काय म्हणायचं नाहीये. एक्झाम IBPS घेणार आहे, चालतंय. बघा मग लवकरात लवकर तुम्ही काय करायचंय, सुरुवात करा अभ्यासाला सुरुवात तुमची ऑलरेडी झालेली असणार आहे. जे काही हे सब्जेक्ट आहेत व्यवस्थित रिवाइज करा. आणि मी म्हणेल सगळ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. जे जे लोक पात्र आहेत, मिनिमम 18 वर्ष ज्यांचं वय आहे त्या प्रत्येकाने फॉर्म भरायला पाहिजे, कारण जागा चांगल्या आहेत. आणि काय असते की एक पोस्ट तुमच्या हातामध्ये आली ना, मग तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स येतो आणि मग तो कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्ही दुसऱ्यासाठी व्यवस्थित तयारी करू शकता. ठीक आहे, चला शेवटची तारीख आहे 10 मे. सर्वांनी जे जे काही त्यांच्याकडे कागदपत्र नसतील ते लवकरात लवकर जमा करा, व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरा आणि परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.